पुरणपोळी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर ही बरोबर 200 ग्रॅम डाळ आहे। तर आता सगळ्यात आधी ही डाळ आपण एका कुकरच्या भांड्यात काढून घेऊयात। तर या ठिकाणी मी कुकरमध्येच ही डाळ शिजवून घेणार आहेत। तर खूपदा डाळ लवकर शिजत नाही, तर अशा वेळी जी डाळ आहे ती 2 तास आधी पाण्यात भिजवून घ्यायची किंवा अगदी रात्रभर जरी तुम्ही भिजवून ठेवली पाण्यात तरी देखील चालेल। माझ्याकडची ही जी डाळ आहे ही लगेच शिजते, त्यामुळे मी इथे ही डाळ भिजवून घेतलेली नाही आहे, तर डायरेक्ट वापरणार आहे। तर त्याच्या आधी आपल्याला ही जी डाळ आहे ही 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही डाळ शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आपण 1 वाटी डाळ घेतली होती, 1 वाटी डाळीसाठी इथे मी 2.5 वाट्या पाणी घेणार आहे। आपल्याला ह्या डाळीचं पाणी जे आहे, शिजलेलं डाळीचं पाणी, ते आमटीसाठी वापरायचं आहे, त्याच्यामुळे पाणी थोडं जास्तीचंच टाकायचं। आता ही डाळ चांगली मऊसूत शिजली जावी ह्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि आपण जे पुरण बनवणार आहोत त्याला छान कलर यायला हवा म्हणून याच्यामध्ये अगदी 1 छोटा चमचा हळद टाकायची आणि हे सगळं मिक्स करून आता कुकरला ही डाळ शिजवून घ्यायची आहे। आता इथे कुकरला डाळ शिजवताना कुकरच्या इथे 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मोठ्या गॅसवर। तर डाळ शिजते तोवर आपण पुरणपोळी बनवण्यासाठी जे कणिक लागतं ते मळून घेणार आहोत। तर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने इथे मी 3 वाट्या कणिक घेतलेली आहे। यामध्ये मैदा वगैरे किंवा रवा हे काहीही वापरलेलं नाही आहे। याच्यामध्ये फक्त नेहमीप्रमाणे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि यात अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि ही कणिक मळून घ्यायची आहे। तर पुरणपोळी करताना ती चांगली मऊसूत व्हावी यासाठी याच्यामध्ये टाकायचे 2 चमचे तेल। हे तेल ह्या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि यात थोडं थोडं करून पाणी टाकून ह्याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। फार पातळ कणिक मळायची नाही सुरुवातीला। आता ही जी आपण कणिक मळून घेतली आहे ही पुरणपोळीसाठी चांगली मऊसूत मळायची, ह्यासाठी याला सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून अशी तिंबून तिंबून मळून घ्यायची। त्यानंतर एकदा तेलाचा हात देऊन परत एकदा ही कणिक छान मळून घ्यायची। तर ही जी प्रोसिजर आहे एकदा पाण्याने आणि एकदा तेलाने ही आपल्याला एक साधारण 3 ते 4 वेळा रिपीट करायची आहे। त्यामुळे जी कणिक आपण मळणार आहोत ती चांगली मऊसूत भिजली जाते आणि नंतर ज्या पुरणपोळ्या आपण करणार त्यासुद्धा छान मऊ लुसलुशीत होतात। त्याच्यामुळे ही जी कणिक मळण्याची प्रोसिजर आहे ही आवर्जून करावी। तर आता इथे ही जी कणिक आहे ही छान मऊसूत अशी मळून झालेली आहे। आता याला पुन्हा एकदा थोडासा तेलाचा हात लावून ही कणिक मळून घ्यायची। कणिक मळून झाल्यानंतर कणिक अशी झाकून देऊयात आणि मग पुढची प्रोसिजर करायला घ्यायची। तर कणिक आता इथे मी झाकून ठेवते आणि कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यात। त्यानंतर कुकर थंड झाला आहे, तर डाळ कशी शिजली आहे हे चेक करूयात। तर हे पहा, जी पुरणाची डाळ आहे ही एकदम छान मऊसूत अशी शिजलेली आहे। आता ह्या ज्या डाळीतलं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे। त्यासाठी इथे एक जाळीचं भांडं घेतलं आणि पाणी काढण्यासाठी त्याच्या खाली दुसरे एक भांडं ठेवलेलं आहे। तर ही सगळी डाळ ह्या भांड्यात ओतून घेतली आहे। आता ही जी डाळ आपण या भांड्यात ओतून घेतली आहे ती एकदा चमच्याने खालीवर करून घ्यायची, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते सगळं निथळून खालच्या भांड्यात जमा होईल। इथे मॅश वगैरे करायची नाही आहे डाळ, फक्त अशी खालीवर करून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे।
आणि खालच्या भांड्यात हे जे डाळ शिजलेलं पाणी राहिलेलं आहे ते आपल्याला नंतर कटाची आमटी बनवण्यासाठी वापरायचं आहे। हे जे पाणी असतं ह्यालाच कट असं बोललं जातं आणि त्याची आपण आमटी करतो, म्हणून मग त्याला कटाची आमटी बोललं जातं। आता आपल्याला इथे पुरण करायचं आहे, तर इथे कुकरमध्येच मी जी ही शिजवलेली डाळ आहे ती काढून घेतली आहे आणि त्यामध्येच आता गूळ टाकून आपण हे पुरण शिजवून घेणार आहोत। तर आपण 1 वाटी चणा डाळ घेतलेली होती, त्यासाठी इथे मी 1 वाटीच गूळ वापरत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखर असंही वापरू शकता, किंवा पूर्ण साखर वापरायची असेल तर तीही वापरलीत तरी देखील चालेल, तुमच्या आवडीनुसार। आता इथे आपण हे गूळ आणि डाळ हे एकत्र शिजवून घेणार आहोत। यालाच पुरणाला चटका देणं असंही बोललं जातं काही ठिकाणी। तर आता हे जे गुळाचे खडे आहेत हे पूर्ण वितळून घ्यायचेत, पूर्ण विरघळून घ्यायचेत। आता गूळ यात पूर्ण विरघळलेला आहे आणि चांगली पातळसर असं हे पुरण झालेलं आहे। तर अजून एक 5 ते 7 मिनिट आपण हे असं शिजवून घेणार आहोत, थोडंसं घट्ट होईपर्यंत। फार घट्टसर करायचं नाही, नाहीतर मग नंतर पुरण जसजसं थंड होत जातं ते खूपच कोरडं होतं। तर ह्या कन्सिस्टन्सीला आल्यानंतर आपण पुरण शिजवायचं आता बंद करायचं आहे आणि हे जे शिजलेलं पुरण आहे ते आता वाटून घेणार आहोत। तर पुरण वाटण्यासाठी तुमच्याकडे जी पुरणाची आजकाल जाळी मिळते ती वापरलीत तरी देखील चालेल। माझ्याकडे असं पुरण यंत्र आहे, तर मी याच्यामध्येच पुरण वाटून घेणार आहे। पुरण वाटताना पुरण हे गरमच असलं पाहिजे आणि गरम असतानाच पुरण वाटून घ्यायचं, म्हणजे मग ते छान बारीक वाटलं जातं। थंड झाल्यानंतर जर पुरण वाटायला घेतलं तर ते असं दाणेदार होतं आणि मग जी होणारी पुरणपोळी आहे ती सुद्धा चांगली मऊसूत होत नाही आणि पुरणपोळी करताना ती फाटते। त्याच्यामुळे पुरण वाटताना हे गरम असतानाच पटपट वाटून घ्यावं। आता इथे मी पुरण यंत्राने हे सगळं पुरण वाटून घेणार आहे आणि पुरण यंत्राने वाटते तर एकदम छान असं मऊ पुरण इथे वाटलं जातंय। तर सगळं पुरण वाटून घेतलेलं आहे। यामध्ये आता टाकणार आहोत आपण वेलची जायफळची पावडर आणि सुंठ पावडर। तर वेलची जायफळ आणि सुंठ पावडर जी आहे ही पुरण वाटून झाल्यानंतरच टाकायची, म्हणजे मग त्याचा वास चांगला लागतो पुरणाला। आता हे जे वाटलेलं पुरण आहे हे अजून बऱ्यापैकी गरम आहे, तर पुरण थंड करून मगच आपण वापरणार आहोत। जर गरम पुरणाच्या तुम्ही पुरणपोळ्या करायला गेलात तर पुरणपोळी नक्कीच फाटणार, त्याच्यामुळे पुरण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। पुरण थंड होते तोवर आपण कटाची आमटी करण्यासाठी एक वाटण करायचं आहे, ते करून घेऊयात। तर त्या वाटण्यासाठी इथे मी एक छोटा कांदा अशा प्रकारे कट करून गॅसवर जाळी ठेवून त्यावर भाजून घेणार आहे। कांदा भाजून झालेला आहे। कांदा भाजून झाला की त्यानंतर याच्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजायला फारसा वेळ लागत नाही, पटकन भाजलं जातं। तर कांदा आणि खोबरं इथे भाजून घेतलेलं आहे। त्याच्यासोबतच ह्या वाटणामध्ये आपण आलं, लसूण हे देखील टाकणार आहोत आणि इथे मी कोथिंबीरीच्या काड्या वाटणामध्ये वापरणार आहे। त्यासोबतच कोथिंबीरीची जी पानं आहेत ती सुद्धा वापरणार आहे आणि त्यासोबत अगदी 1 चमचा तीळ इथे वापरलेले आहेत। तीळ वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता हे सर्व सामान मिक्सरच्या भांड्यात टाकून गरज असेल तेवढं पाणी टाकून वाटून घ्यायचे। जे वाटण आपण करून घेतलं होतं ते आता तेलामध्ये परतून घ्यायचे। तर इथे 3 पळ्या तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये हे जे मिक्सरला वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आणि हे जे वाटण आहे हे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचे। आता इथे वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आपण काही पावडर मसाले वापरणार आहोत। तर यात मी 2 छोटे चमचे हळद आणि 2 चमचे माझ्याकडचा जो साठवणीचा मसाला आहे तो वापरणार आहे। बाकी कुठलेही पावडर मसाले यात मी वापरणार नाही। तुम्ही तुमच्या आवडीने धना पावडर, लाल तिखट पावडर आणि त्यासोबत तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तो वापरू शकता। माझ्याकडचा हा जो साठवणीचा मसाला आहे तो कुठल्याही मसाल्याच्या भाज्यांसाठी मी फक्त एवढाच मसाला वापरते, तेवढा मला पुरेसा होतो। आता हा पावडर मसाला यात टाकल्यानंतर हे सगळं वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मगाशी जे डाळ शिजवलेलं पाणी ठेवलं होतं ते यात टाकून घ्यायचे, किंवा तो जो कट आहे तो यात टाकून घ्यायचा। हे पाणी आणि हे वाटण नीट मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ
आता इथे आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी कितपत घट्ट किंवा पातळ आहे हे चेक करायचं। जर खूप घट्ट असेल तर ह्यात थोडं पाणी तुम्ही टाकू शकता। इथे मी मगाशी आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलं होतं त्यात मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते ह्या आमटीमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता सुरुवातीचे एक 5-7 मिनिट ह्या आमटीला मोठ्या गॅसवर चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतरचे 5-7 मिनिट कमी गॅसवर ही आमटी उकळून घ्यायची आहे। आता इथे पुरण पूर्ण थंड झालेलं आहे, कणिक पण चांगली मऊ झालेली आहे। तर आता पुरणपोळ्या करायला घेऊयात। आता पुरणपोळी लाटण्यासाठी इथे मी तांदळाची पिठी वापरणार आहे। तांदळाची पिठी वापरल्यामुळे ज्यावेळी आपण पुरणपोळी लाटतो तर ती सरसर लाटली जाते, म्हणून इथे तांदळाची पिठी वापरायची आहे। आता हे जे कणिक आहे ह्या कणकेतला एक छोटासा गोळा घ्यायचा, तो ह्या तांदळाच्या पिठीमध्ये घोळवून घ्यायचा आणि त्यानंतर ह्याची अशी वाटी करायची। तर ज्यावेळी आपण अशी कणकेची वाटी करतो तर कडेकडेने आपण ही जी कणिक आहे ही अशी प्रेस करत जायची, मध्ये जास्त पातळ करायची नाही, फक्त कडेने प्रेस करायची आणि मध्ये हलक्या हाताने असं प्रेस करून ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढा पुरणाचा गोळा भरून घ्यायचा आहे। आता पुरण ह्या कणकेच्या वाटीमध्ये भरल्यानंतर जे पुरण आहे ते असं मध्ये प्रेस करायचं आणि साईडने जे कणिक आहे ती अशी वरच्या बाजूला प्रेस करत जायची। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। आणि अशा प्रकारे जेवढं बसेल तेवढं पुरण ह्या कणकेमध्ये भरून घ्यायचं आहे आणि असा हा पुरणाचा उंडा तयार करून घ्यायचा। आता हा जो पुरणाचा उंडा आपण तयार करून घेतलेला आहे तो हातावरच थोडासा असा पसरून घ्यायचा। त्यानंतर जी तांदळाची पिठी आपण घेतली होती त्यामध्ये हा उंडा घोळून घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची। पुरणपोळी लाटताना हलक्या हातानेच लाटायची, जशी आपण चपाती वगैरे लाटतो त्याप्रमाणे जोरात किंवा अशी फार प्रेस करून लाटायची नाही। तर पुरणपोळी हलक्या हाताने लाटायची आणि कोरडं पीठ पण फार वापरायचं नाही। फार जर कोरडं पीठ वापरलं तर पुरणपोळी मध्ये चिरते आणि त्याचे तुकडेही होतात, त्यामुळे जास्त कोरडं पीठ वापरायचं नाही। आणि अशा प्रकारे ही पुरणपोळी लाटून घ्यायची। तर ह्याचप्रमाणे आपण सगळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहोत। आता ही पुरणपोळी तव्यावर भाजून घेऊयात किंवा शेकवून घेऊयात। तर पुरणपोळी इथे भाजण्यासाठी मी तुपाचा वापर करते, तुम्ही तेल वापरत असाल तर तेलावर भाजलीत तरी देखील चालेल। आणि याप्रमाणे सगळ्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत। तर इथे पुरणपोळी सोबत दूध आणि तूप यापैकी जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबतच असणार आहे कटाची आमटी। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।